शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते परत भारतात आले, पण त्यांनी स्वतःसाठी मोठं पद किंवा संपत्ती न निवडता त्यांनी निवडले ते दलित, शोषित आणि वंचितांच्या न्यायासाठी झुकवलं. त्या काळात अस्पृश्यतेमुळे दलित लोकांना मंदिरात जाता येत नसे, पाणी भरता येत नसे, शाळेत प्रवेश मिळत नसे. हे सारे बाबासाहेबांनी हे सारे अन्याय पाहिले व त्याचा सहन न करता त्याविरुद्ध ठरवलं. शब्द होते तलवारीसारखे, विचार होते गीत माळेसारखे. एकटा माणूस पण पूर्ण समाजासाठी लढणारे तेच होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जाता जाता एक सांगते, जाता जाता एक सांगते, कुत्तों की डर से शेर कभी मरा नहीं करते, कुत्तों की डर से शेर कभी मरा नहीं करते. हम बाबा साहेब के बच्चे हैं दादा, किसी से बाप का डर नहीं करते, किसी से बाप का डर नहीं करते. विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, कायदे पंडित, युग पुरुष, परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय. सर्वात पहिलं बाबासाहेबांच्या विरोधात माझ्या भाषणाला सुरुवात करते. तळागाळातील पुस्तक शिकवणाऱ्याने अज्ञानाच्या जंजाळात शिकवणीचं बीज रुजलं. समाजाचे स्वप्न देशाला दाखवलं आणि समाजाच्या वाटेवर चालायला शिकवलं. गरिबीचे लोकांना ज्ञानाचा दिवा, लहान शहरात मोठ्या स्वप्नांची हवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1991 रोजी महाराष्ट्रातील महू गावात एका गरीब कुटुंबात झाला. त्या काळात जाती व्यवस्थेमुळे अस्पृश्यतेची कल्पना इतकी घट्ट होती की बाबासाहेब लहान असताना शाळेत पाण्याचा घोट सुद्धा घेऊ शकत नव्हते. त्यांना पाण्याचा कुंड उचलण्यासाठी दुसऱ्याची मदत घ्यावी लागली असे, कारण त्यांना स्पर्शही वर्ज्य होता. वर्गाच्या बाहेरपासून शिकले, पण भारत देशाच्या संविधान लिहून गेले. मोजू कधी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची, तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची. तुम्ही देव Yeah.